म्हणजे आमचे दोन घरं आहेत. परंतु माय वर्ल्ड आणि माय प्राईड यामधली जी वास्तू आहे ही खरोखरच खूप छान आहे. बाल्कनी तर आहेच आहे, प्रत्येक रूमला आहे, सेपरेट बाल्कनी आहे. माय वर्ल्डने दिले स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि ते खूप चांगलं आहे. आपलं हे एक छान घर असावं आणि आपल्या स्वप्नातलं घर लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आपण एक सुदृढ आयुष्य जगावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि असं स्वप्न पूर्ण झालंय काथार फॅमिलीचं. माझ्यासोबत आहेत संपूर्ण काथार फॅमिली. हॅलो, नमस्ते सगळ्यांना. नमस्कार. खरं तर तुमच्या आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न जे की सगळ्यांच्याच असतं ते म्हणजे आपलं घर असतं, हक्काचं घर. ते पूर्ण झालं आहे आणि तेही अशा ठिकाणी मध्यवर्ती भाग आहे शहराचा. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधी तर स्वप्नातलं घर पूर्ण झालंय का, काय वाटतंय तुम्हाला काका? मॅम आतापर्यंत म्हणजे आमचे दोन घरं आहेत. परंतु माय वर्ल्ड आणि माय प्राईड यामधली जी वास्तू आहे ही खरोखरच खूप छान आहे. आणि एक शांत वातावरणामध्ये आणि एक मुलांच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एक जालना रोड हायवे टचला ही वास्तू आहे आणि खूप सुंदर आहे. शुद्ध हवेच्या दृष्टिकोनातून हे घर आम्हाला चांगलं वाटलं. खरं तर गृहिणींचं मत असतं की घर सजवलं पाहिजे, घर हे स्वर्ग असलं पाहिजे, अशा सगळ्या गृहिणींच्या कल्पना असतात खऱ्या अर्थाने. तर काकू आमच्यासोबत आहेत. मॅम, खऱ्या अर्थाने घर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जसं सजवायचं होतं घर खूप सुंदर आहे? कारण आम्ही आल्यापासून बघतोय तर एक किचन म्हटलं तर आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग असतो, कारण आपले आयुष्यातला सर्वात जास्त काळ गृहिणी म्हणून किचनमध्ये जात असतो. तर किचनबद्दल तुम्हाला कुठल्या गोष्टी जास्त आवडल्या? किचनच्या बाबतीत म्हणायचं तर शक्यतो मोठ्या शहरांमध्ये आपण बघतो की ते खूप छोटं असतं, म्हणजे फक्त एकच व्यक्ती जाऊ जाऊ शकते. शकते. पण इथे तसं नाही आहे, भरपूर स्पेस आहे. आणि त्यात प्लस आम्ही डायनिंग एरिया पण करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे खूपच छान आहे. आणि बाजूला वॉशिंग एरिया पण आहे, तो वेगळा आहे, म्हणजे इन्क्लूड नाही आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे चांगलं वाटतं. बाल्कनी बद्दल तुमचं काय मत आहे? बाल्कनी तर आहेच आहे, प्रत्येक रूमला आहे, सेपरेट बाल्कनी आहे. आणि हॉलची भरपूर मोठी आहे, त्यामुळे झाडं वगैरे व्यवस्थित सगळे ठेवता येतं आम्हाला. असं बघतोय तुम्हाला झाडांची फार आवड दिसते, कारण तुमच्या बाल्कनीमध्ये खूप सुंदर झाड आहे. तर हेच खऱ्या अर्थाने आपलं स्वप्न असतं, पण आपल्यासोबतच ना आपल्या मुलांचं पण आयुष्य तितकंच महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझ्यासाठी एक स्पेशल रूम असावी आणि शांतता असावी, कारण अभ्यासामध्ये आपल्याला व्यत्यय नको म्हणून. तर एक एक छान रूम किंवा एक घर म्हणून तू कसं बघतोस या घराकडे? घर पहिल्यापेक्षा चांगलं आहे, कारण की पहिल्या घरामध्ये एक सेपरेट रूम नव्हती. इथं सेपरेट रूम भेटली, त्यामुळे डिस्टर्बन्स नाही, अभ्यासाला काही नाही, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं. आणि बाकीचं जे मायवडनी दिले स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि ते खूप चांगलं आहे. जसं तू आता म्हणालास की स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा स्विमिंग पूल असेल, सगळ्याच ॲम्युनिटीज आहे, 100हून अधिक छोट्या मोठ्या सगळ्याच ॲम्युनिटीज आहे. तर या ॲम्युनिटीजमुळे तुझ्या लाईफमध्ये काही चेंजेस झालेत? हो, खूप चेंजेस झाले. ॲक्च्युली पहिल्या घरामध्ये आपण बाहेर फिरायला जात नव्हतो, काही नाही, त्याच्यामुळे इथं खूप कंटिन्यू गार्डनमध्ये जाणं, हे होणं, थोडंसं चेंज येणं खूप चांगलं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आई वडील आपले, जसं तुमचे आई वडील असतील तर त्यांच्यासाठी विशेष गोष्टी आहेत, खूप ॲम्युनिटीज आहे, मंदिर आहे. त्यांना हे कसं वाटलं सगळं प्रोजेक्ट? तर तुमच्या पुढेच त्या हरिपाठाला गेल्या खाली मंदिरामध्ये, तर त्यांच्या दृष्टीने छान आहे. म्हणजे नाही घरामध्ये करमत तर मग थोडंसं मंदिरामध्ये वगैरे तर थोडा वेळ जातो त्यांचा तिथे, आणि गार्डनमध्ये इथं जातातच समजा. आणि सर, आपल्या संभाजीनगरमध्ये खूप मोठमोठाले प्रोजेक्ट्स आहेत, पण तुम्ही हाच प्रोजेक्ट का निवडला? याच्या मागचं कारण काय असेल? ह्या प्रोजेक्टपासूनच सुरुवात झाली की मोठाले प्रोजेक्ट बनायला. क्या बात आहे. कारण की पहिला हा एक संभाजीनगरमधला मायवडचाच एक प्रोजेक्ट असा आहे की हा सर्वात मोठा वाटला आम्हाला. जर आम्ही बाहेर कुठे जर गेलो आणि त्यांना जर आम्हाला विचारलं की आपण कुठे राहता, तर आम्ही जर सांगितलं की आम्ही माय वर्ल्डमध्ये राहता, तर समोरच्या समोरच्या माणसाला एकदम त्याचे एकदम विचार बदलून जाते की एक हाय क्वालिटी किंवा हाय सोसायटीमध्ये राहणारे लोक आणि हे बा स्टँडर्ड असेल असं त्यांचा विचारच बदलून जातो. आम्ही अभिमानाने सांगतो की माय वर्ल्ड ही फक्त फॅमिली नाही, तर हा एक ब्रँड सुद्धा आहे. आणि खरं तर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये, कारण इकडनं सगळ्याच गोष्टी, तू पण असेल, तुला कॉलेज असेल, या सगळ्याच गोष्टी खूप जवळ आहे. तर याबद्दल तुझा प्रवास काय सांगशील तू इथे आल्यापासून, या घरामध्ये आल्यापासून? म्हणजे इथं आल्यापासून ऑलमोस्ट थोडंसं चेंजेस झालेले, खूप स्वतःमध्ये चेंजेस झालेले की
अभ्यासाला खूप चांगलं येते आणि बाकी ठिकाणी खूप जवळ आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे वास्तुशास्त्र, कारण आपण भारतीय आहोत त्यामुळे वास्तुशास्त्रावर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे घर आहे का आणि ते कसं आहे याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, माय वर्ल्ड आणि हा जो प्रोजेक्ट आहे, मला वाटतं इथं प्रत्येक बिल्डिंग ही 9-9 मजली आहे आणि प्रत्येक फ्लॅट्स हे सगळे वास्तुशास्त्राप्रमाणेच तयार केलेले आहे. त्याच्यामुळे कोणी जरी आलं तर त्याला वास्तुशांती म्हणजे वास्तूचा काही प्रॉब्लेम त्याला येत नाही, कारण की एक चांगल्या दिशेलाच यांनी घरं बांधलेली आहे लोकांना जे पाहिजे ती. त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणेच घरं बांधलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे आपल्या घरातलं मंदिर असतं आणि आपण बघितलं की फ्लॅटसाठी एक मंदिरासाठी एक छान स्पेस पण सोडली आहे, जे आपण कुठल्याच फ्लॅटमध्ये बघत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? घरामध्ये आपण समोरच बघत असाल की आम्ही म्हणजे समोरच मंदिर काढलेलं आहे. मंदिराला स्पेस पण आहे आणि मंदिराला एवढा मोठा स्पेस दिला की त्याच्यामध्ये आम्ही फ्रीज पण बसवलं आणि मंदिर पण बसवलं. क्या बात. दोन्ही गोष्टी आमच्या ॲडजस्ट झाल्या आणि जसं आमचं घर जर कोणी बघायला आलं, नुसतं मंदिर जरी पाहिलं तर त्यांना एकदम प्रसन्न वाटतं, त्याला एकदम खूप सुंदर वाटतं असं. थँक्यू सो मच. आज तुम्ही सगळ्यांनीच इतका छान वेळ दिलात आणि तुमच्या स्वप्नातलं घर हे छान पूर्ण झालंय. तुम्ही असेच या घरात छान आनंदी राहा आणि दीर्घायुष्य जगा सगळेजण. थँक्यू सो मच, तुमचा वेळ दिला. थँक्यू.